तर भिवंडीच्या नारपोलीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलाचा यामध्ये मृत्यू झालाय। किसन पटेल असं मृत मुलाचं नाव आहे। याआधीही इमारतीत स्लॅब कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। इमारत मालकानं दुर्लक्ष केल्यानं या मुलाचा नाहक बळी गेल्याचा आरोप नातेवाईक करताना पाहायला मिळत आहे। भिवंडीमध्ये हा प्रकार घडलाय। खाना बना रही थी, चावल रखी थी, ऐसे ही लेट कहीं भी वो लेट जाता है तो लेट गया इधर पूरा बेचारे के ऊपर पूरा गिर गया, मुंह पे, आँख पे, पेट पे, ये यहाँ पे पूरा फूट गया था उसका। बहुत भयंकर गिरा। मैं देखी, निकाल कर बाहर लेकर आई तब। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। मोनिश, धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। वारंवार अशा घटना घडताना पाहायला मिळतात आणि यामध्ये भिवंडीमध्ये जो प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। गौरी, नक्कीच भिवंडीमध्ये धोकादायक इमारतीचा प्रश्न हा नेहमीच उपस्थित होतो। अनेक पावसाळ्यामध्ये इमारती दुर्घटना होण्याच्या घटना वाढत असत। त्याचमध्ये रात्रीच्या सुमारास काल एका 15 वर्षीय युवकाचा यामध्ये नाहक बळी गेलाय। गौरी, जर भिवंडीत पाहिलं तर जवळपास अनेक इमारती हे धोकादायक आहेत, परंतु महानगरपालिका प्रशासन असेल किंवा इतर संबंधित विभाग असतील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। त्या महिलेने मालकाला सांगितलं होतं की घर थोडंसं रिपेअर करून द्या, परंतु मालकाने याकडे दुर्लक्ष केल्याने या रात्रीच्या सुमारास या 15 वर्षीय युवकाचा नाहक बळी गेलाय। गौरी, हो, नक्कीच मोनिश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।